मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. आणि काल तर तुम्हाला माहीतच आहे, शानूची तब्येत खूप जास्त बिघडलेली. काल औषधांचा डोस दिल्यानंतर तिला रात्रभर काही फिवर नव्हता, पण आज सकाळी पुन्हा फिवर आलेला आणि आता ती करत आहे इकडे आराम. तिला झोपवून दिलेला आहे आणि आता मी करते माझे घरातले कामं. पसारा बघू शकता, चहा पाणी सगळ्यांना करून दिलेला आहे, नाश्ता करायचा आहे. तर ती म्हणते मला उपमा खायचा आहे, म्हणते मम्मी उपमा खायचा आहे म्हणते, आणि सुजीसुद्धा खायची आहे म्हणते. तर यांच्यापाशी मी दळण्यासाठी देऊन दिलेली आहे सोजी. विकतची काही आणत नाही, दळूनच आणा म्हटलं. तर पायलीवर सोजी दिलेली आहे आणायसाठी. आणि तिकडूनच येताना दहीसुद्धा घेऊन या म्हटलं. थोडंसं उपम्यामध्ये दही वगैरे टाकलं तर त्याला चव येते, आणि तापाच्या याच्यात कसं थोडंसं तोंडाला चव वगैरे नसते, तर मग थोडंसं दही वगैरे टाकून छान असं उपमा केला तर चांगला लागतो खायला. आता शानू झोपून आहे, तोपर्यंत मी हा पसारा सगळा आवरून घेते आणि जेवढं उपम्याचं तयार करणं होतं तेवढं करून घेते. कारण की आता रवा पण यायचा आहे, नाहीतर रवा मी छान मस्त असं भाजून ठेवला असता, पण रवा यायचा आहे, रवा थोडंसंच आहे. चला मग मंडळी, माझे आता घरातली कामं आवरल्यानंतर आंघोळ वगैरे करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. तर सध्या आता कसं शानूला माझी जास्त गरज आहे. व्हिडिओ वगैरे थोडे जेवढे जसे जमते तसे मी करते. आणि आता कसं मला व्हिडिओ एक दिवसाची सुद्धा गॅप मी पडू देत नाही आहे, म्हणून व्हिडिओमध्ये आपल्या कुठे ना कुठे थोडीशी प्रोग्रेस आहे. नाहीतर इतकं जास्त माझा लॉस झालेला ना, मी महिनाभर व्हिडिओ नव्हता टाकला, त्यामुळे माझा खूप जास्त लॉस झालेला. म्हणून आता जसं असेल तसं मी तुमच्यासोबत शेअर करणार, आणि पण मी डेली ब्लॉग टाकणार. कारण की या गोष्टीमुळे माझं खूप जास्त नुकसान झालेलं आहे. आता ते मी काही होऊ देणार नाही आहे. जेवढा मला ट्राय करणं होते मी तेवढं करणार. तर मंडळी, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. तुमचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एक सबस्क्रायबर असा वाढताना, एक जरी सबस्क्रायबर वाढला ना, तरी एक वेगळाच काही आनंद मिळतो मनाला. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि लाईक वगैरे करत जा. लाईक केल्यामुळे मला पण असं वाटते की नाही, एवढ्या लोकांना आपला व्हिडिओ आवडत आहे. आणि जेवढे व्ह्यूज असते ना, त्यापेक्षाही खूप जास्त कमी लाईक असतात. तर प्लीज, लाईकमुळे ना एक माणसाला हे होऊन जाते की नाही, आपले व्हिडिओ आवडत आहे, आणि पुन्हा दुसरा नवीन व्हिडिओ बनवण्याची आपल्यामध्ये एक जागरूकता येते. एक उत्साह वाढते. तर प्लीज, तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक वगैरे करत जा आणि कमेंट्स बॉक्समध्ये पण सांगत जा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आहे, मी काय आणखी सुधारणा केली पाहिजे, काय नाही. तर तुमच्याकडून मला हे कमेंट्स थ्रूच कळणार आहे. तर प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये कळवत जा. तर चला मग मंडळी, आता मी माझी सगळी कामं आवरून घेते. मी एका याच्यात पाहिलं की विलायचीचं जर पाणी करून दिलं ना, तर विलायचीच्या पाण्याने बारीक ताप जो आहे तो मुरत नाही. तर मी आज सकाळी तिला एक विलायची टाकून कपभर गरम पाणी करून दिलेलं आहे, ती पिलेली आहे. आणि एक सेप दिला आहे तिला, आणि त्याच्यानंतर औषध दिलं सर्वात आधी. कारण की औषध एवढा जास्त तिला ताप, म्हणजे काल जसं ताप आलेला होता ना, तर तेवढंच जास्त आजसुद्धा टेम्परेचर होतं. म्हणून सर्वात आधी तिला खायला देऊन दिलं आणि मग औषध दिलेलं आहे. आता तिला म्हणते, ते स्वतःहूनच म्हटलं की मम्मी मला उपमा खायचा आहे, म्हणून पटकनही गेले आणि आता सामान घेऊन येत आहे. तर चला म्हणजे भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. मंडळी, मी मगांपासून काही शूट करू शकली नाही, कारण शानूला ना आज 2-3दा इतका जास्त ताप येऊन गेला, खूप जास्त. मग मला काही बरं वाटत नव्हतं. मी म्हटलं यांना, तुम्ही एक काम करा, आपण पटकन पुन्हा दवाखान्यात जाऊया आणि तिला पुन्हा दाखवून देऊया. कारण की असं जर चालत राहिलं तर ते ताप डोक्यात जायची खूप जास्त भीती. आणि खूपच म्हणजे तिला एवढं तापून येत होतं ना की खूप जास्त. मी इतक्यांदा तिला अंग वगैरे पुसून काढलं, पण तरीसुद्धा ते खूपच म्हणजे तापून येत होतं. आणि ते जेव्हा तापून येत होतं ना, तेव्हा तिला आणखीनच जास्त म्हणजे नसं अंग पाय असं तुटून गेल्यासारखं वेगळंच करत होती ती. आणि मला सांगेना ती, मम्मी म्हणे मला कसं तरी म्हणजे वेगळंच कसं तरी वाटत आहे म्हणे. मग मी काही शूट वगैरे केलेला नाही आहे. तर मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये मी जास्त काही शूट करू शकलेली नाही आहे, कारण तिची काळजी घेणं खूप महत्त्वाचं. आणि सांगायचंही झालं की आता खूप जास्त व्हायरल चालू आहे. थोडं जरी कोणाला असेल ना, तर आपल्या मुलांना थोडंसं सांभाळूनच ठेवा, बाकी तर काही नाही. आणि पाणी वगैरे ना, काही झालं मिनरल्स आणि याच्या त्याच्या नादाखाली प्लीज
पाणी नळाचं डायरेक्टली देऊ नका आणि फिल्टरचंच पाणी वापरा, कारण खूप जास्त पाण्यामध्ये सुद्धा खूप जास्त हे होत आहे गडबड. आणि पाण्यामुळे तर किती जास्त आजार होतात ना, टायफॉईड वगैरे खूप जास्त बेकार आहे. हे जे दिवस आहे ना खूप जास्त बेकार राहते. दर पावसाळ्यात असंच काही ना काही चालू राहते. पण यावेळेस चांगला पाण्यामुळे न होता याच्यामुळे झालं, व्हायरलमुळे झालं. तर बघूया आता कधी आराम पडते कधी नाही. तर मग अशी आम्ही धावपळ करत डॉक्टरांकडे गेलो ना, तर तेव्हा डॉक्टर म्हटले की तिला आता हे 3 दिवस असाच ताप येत राहणार, उतरत राहणार. काल काय झालं होतं ना, काल तिला ताप आलेला होता. तर तिकडून आल्यानंतर मग मी तिला औषध वगैरे दिलं. तर तेव्हा तिचा ना ताप उतरून गेला आणि त्याच्यानंतर ताप अंग काही तेवढंसं चढून नव्हतं आलं. आणि डायरेक्ट मग आज सकाळी आणि आज दिवसभरातून कितीदा तिचं अंग असं चढत जाय उतरत जाय, चढत जाय उतरत जाय. आणि मग मी तिला औषध वगैरे दिलं. पण मी म्हटलं मग मला 6 वाजता ना मला इतकं जास्त म्हणजे हे होत होतं ना की म्हणजे कसं करू कसं नाही असंच वाटत होतं मला ना. असं म्हणजे सुचतच नव्हतं मी काय करू काय नाही म्हणून. मी म्हटलं हो चला आपण ना आता पुन्हा डॉक्टरांकडे घेऊनच जाऊया म्हटलं, कारण की असंच घरीच असं वाट पाहत बसल्यानंतर काही खरं नाही. तर डॉक्टरांनी औषध वगैरे चेंज करून दिलं तिला आणि डोस पण चेंज करून दिलेला आहे. तर आता तिला तिकडून आल्यानंतर मग माझा जो उर्वरित स्वयंपाक होता तर तो करून टाकला आणि त्याच्यानंतर मग तिला थोडंसं खाऊ घातलं जबरदस्तीने आणि मग औषध दिलं. कारण की आता औषध वगैरे देणं चालू आहे, तर उपाशापोटी नको जायला औषध म्हणून तिला थोडंसं डॉक्टर म्हणत आहे की जास्त जबरदस्ती करू नका म्हणून. पण मी तिला जबरदस्तीने थोडंसं खाऊ घालत आहे. तिला थोडंसं उलटी आल्यासारखं पण वाटत आहे. पण म्हटलं उलटी कर पण तू जेवण पण कर. आणि नारळ पाणी वगैरे देत आहे, पण नारळ पाणी पचवतच नाही, माहिती नाही कोण. तर नारळ पाणी दिलं की ती उलटूनच देत आहे. तर आता काय माहिती असं काऊन होत आहे. तर आज माझे कामं तर असे झाले ना, आम्ही सकाळी जेवलोसुद्धा नाही, सकाळी जेवण नाही केलं, नाश्ता केला तोच. कारण की यांना जावं लागलं वर्धेला, खूप जास्त महत्त्वाचं काम होतं त्याच्यामुळे वर्धेला जावं लागलं. आणि मग मी घरी एकटीच मग तिच्यासोबत थांबत जाऊ. ती झोपली तेवढ्या वेळात मला काम करून घ्यावं लागत होतं. आणि तिची झोप पण कशी होत आहे, 5-10 मिनिट झोपते आणि बस मग पुन्हा उठली का मग मम्मी 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 येणं, मम्मी बसणं, मम्मी बस असंच चालू होतं तिचं. आणि 5-10 मिनिट झोपली का पुन्हा मग मी माझ्या कामाला लागत जाऊ. तर असं करता करता ते स्वयंपाक जो आहे तो माझा संध्याकाळीच कामी पडला. आणि आज ना मी म्हटलं आता आपण सकाळी एवढा वेळ झाला आपल्याला स्वयंपाकाला, तर आपण आता चांगलाच काहीतरी स्वयंपाक करूया म्हटलं. आणि शानू पण चांगली व्यवस्थित जेवणार म्हटलं. आणि तसेच मी मगाशी सोजी वगैरे दळून आणली ना, तर त्याचं जे सोजी गाळून टाकल्यावर जे खाली उर्वरित कणिक असते ना थोडीशी अशी जाडसर असते. तर मी म्हटलं आता वांगे वगैरे आहे, तर आलू वांग्याची भाजी, वरण भात, पोळ्यामध्ये सॉरी बिट्ट्या वगैरे करावं म्हटलं. तर कणिक भिजवून ठेवली. मग मलाच पस्तावा येत होता. मी म्हटलं अरे देवा, हे तर एवढं सर्व करून ठेवलं, पण आता ही मुलगी काही सुचू देत नाही आहे. पण केलं मग कसं बसं. बरं झालं हे आले तेवढ्यामध्ये. आणि मग तर काही नाही, हे आल्यानंतर मला दवाखान्यातच न्यावं लागलं. मग तिकडून आल्यानंतर ते थोडंसं तळून काढलं. आणि तिला पण मग छान मस्त वरणामध्ये असं नरम नरम असा काला मोडून दिला त्याचा. आणि मस्त ती पण जेवली. असं करत करत आम्हाला आज संध्याकाळच होऊन गेली जेवणासाठी. तर असं काही असते मंडळी. तर काही नाही, आमचं जेवण आज लवकर झालं. सकाळचं उशिरा झालं आणि संध्याकाळचं लवकर झालं. असं करत करत आता अशा पद्धतीनं आमचा दिवस गेलेला आहे. हे असल्यानं मी यांना बसवून ठेवते तिथं तिच्यापाशी आणि मी माझी कामं करत असते. पण हे आज नव्हते ना, तर खूप जास्त प्रॉब्लेम झाला. सो होते, एक एक दिवस येते असा. आणि जो कोणता दिवस आला त्याला फेस करायचं बस. फक्त ना मुलांची आता या सीझनमध्ये खूप जास्त काळजी घ्यावी लागते मुलांची. खरंच मी मस्त शाळेत जाणं येणं आणि ट्युशनला जाणं, तिकडून आली खेळते. मग असं पाहायला तर काही नाही वाटत. ते असं झोपून आणि एवढा ताप तर एवढा भयंकर आहे ना, खरंच मला ते तर डोक्याच्या वरच वाटत आहे मला नसून. आज तिला आम्ही ब्लड टेस्ट करायसाठी सुद्धा नेलं. तर उद्या त्याची रिपोर्ट येईल. आता उद्या रिपोर्ट काय येते काय नाही तर माहिती पडते. पुन्हा मग डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. जसे रिपोर्ट येईल तसं सर आता ते औषध देईल उद्या.
अशा पद्धतीने माझा आजचा दिवस गेला. तर आता सध्या जास्त काही शूट करत नाही आहे. बस असंच तुम्हाला तिची तब्येत बरोबर होईपर्यंत जसे ब्लॉग येईल तसे ॲडजस्ट करावं लागेल. तर सध्या तर तुम्हाला आता गुड नाईट म्हणते. भेटूया उद्या सकाळी. तर मंडळी, कालचा तर माझा दिवस पूर्ण शानूच्या मागे मागेच गेला आणि काल तर मला ना देवपूजा करायला मिळाली ना काही ना काही. तर आज आई होत्या, आई आलेल्या आहे, माझ्या सासूबाई आलेल्या आहे. काल रात्रीच आल्या त्या. रात्री 12 वाजले असून त्यांना यायसाठी थोडा उशीर झाला, पण ती शानूची तब्येत बरोबर नव्हती म्हणून त्या आल्या होत्या. तर इथे देवपूजा वगैरे आज मस्त आरामात देवपूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर आईंनी इथे ज्योतीची पूजा करून घेतली, कारण आज आहे ज्योतीचा सण, म्हणजेच दीप अमावस्या आहे आणि आज दीपपूजा सुद्धा असते. तर आमच्या इकडे ना असं ज्योती असते. तर ज्योतीच्या सणाच्या आधीच ना हे ज्योती विकायला येत असते, सगळ्यांच्या घरोघरी येत असते. तर ही ज्योती विकणारवाले पहिले दारात लावून जाते, त्यानंतर एक ज्योती पुन्हा एक देत असते. तर ती असते देवापाशी लावायची. तर सर्वात आधी तर मी देवाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर ज्योतीची पूजा मग आईंनी करून घेतली. आणि आज दीप अमावस्या असल्यामुळे सगळे दिवे जे आहे, सगळे दिवे घासून पुसून छान व्यवस्थित असे उन्हात ठेवून दिलेले आहे, जेणेकरून सायंकाळी छान अशी व्यवस्थित पूजा करता आली पाहिजे म्हणून. आणि कोणाकोणाकडे ना सकाळीच केल्या जाते दीपपूजा आणि कोणाकोणाकडे सायंकाळी केल्या जाते. तर आमच्याकडे सायंकाळी केली होती आम्ही पूजा. जेव्हा दिवावातीची वेळ असते ना, तर तेव्हाच ही पूजा केल्या जाते आणि त्यानंतर लगेच नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. म्हणून मग मी इथे स्वयंपाकाला लागून गेली आणि आज जास्त काही स्वयंपाकात करणार नाही आहे. सगळे ढेमचं म्हणजेच मसाल्याचे ढेमचं, वरण भात, पोळी आणि गोडात शिरा करणार आहे. तर सगळा स्वयंपाक तर इकडे दिवाबत्तीच्या वेळेपर्यंत रेडी होऊन गेलेला होता आणि इकडे आई करत होत्या पूजेची तयारी. तर कणकीचे दिवे करायचे असते. हे 5 जे दिवे केलेले आहे ना, तर हे दिवे करायचे असते. आणि आपले सगळे जे दिवे आहे ना, आपल्या घरी जे काही सगळे दिवे आहे, मातीचा, तांब्याचा, पितळचा आणि जेवढे काही दिवे आहेत ते छान आपण घासून पुसून मगाशीच ठेवलेले होते. ते सगळे छान अशी पूजेची मांडणी करून घेतली, दिवे असे मांडून घेतले छान मस्त. त्या दिव्यांची पूजा करून घेतली. फक्त आज एका याची कमी होती, ते म्हणजे कापसाचा हार. पण मग आम्ही ते माऊली असते ना, तर त्याचाच हार करून घेतला आणि त्यानंतर इथे आईंनी छान दिवे वगैरे लावून घेतले आणि पूर्ण जेवढे काही दिवे आम्ही तयार केलेले होते ते सगळे दिवे लावून घेतले. आणि जसे हे दिवे लागले ना, तसं घरात इतकं छान असं प्रसन्न वाटत होतं, खूपच छान वाटत होतं. आणि एका दिव्याचं किती महत्त्व असते ना, तर खूप छान असं प्रसन्न वातावरण झालेलं होतं घरातलं. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, कालपासून माझ्या शानूची किती जास्त तब्येत बेकार आहे आणि त्यामुळे ना खूप जास्त असं घरात व्यवस्थित कामं नाही, काही नाही, घर व्यवस्थित म्हणजे नसं नाही का, वेगळंच वातावरण झालेलं होतं. पण आज या पूजेमुळे खूपच छान मस्त असं प्रसन्न प्रसन्न वाटत होतं घरामध्ये. आणि ही पूजा स्पेशली लहान मुलांसाठी असते. आणि हे जे दिवे बनवलेले आहे ना आपण कणकीचे, तर त्या दिव्यांनीच ओवाळायचं असते मुलांनासुद्धा. आता हे दिवे आपण लावून घेतलेले आहे, जे आपण तयार केलेले ते पूर्ण दिवे लावून घेतलेले आहे. तर त्या दिव्यांना सर्वात आधी ओवाळायचं असते या कणकीच्या दिव्यांनी. आणि त्यानंतर मग इकडे ओवाळून झालं की त्याच दिव्यांनी आपल्या घरी जे काही लहान मुलं आहेत तर त्यांना ओवाळायचं असते. या दिव्यांचं खूप जास्त महत्त्व असते, कारण यांनी आपल्या मुलांना दृष्ट म्हणजे आपल्या मुलांची पूर्ण दृष्ट वगैरे निघून जाते. आणि शानूची तर तब्येत तुम्हाला माहीतच आहे कशी आहे. तर म्हणून देवाला मी एकच म्हटलं की देवा प्लीज माझ्या मुलीची तब्येत व्यवस्थित राहू दे आणि बस लवकरात लवकर तिला ठीक करून द्या, असं देवाला मागणं घातलं. आणि इथे सर्वात आधी आम्ही सगळ्यांनी त्या दिव्याला ओवाळून घेतलं आणि मग शानूला पण ओवाळून घेतलं आणि तिच्या आजीनी पण ओवाळलं, पप्पांनी पण ओवाळलं आणि मी सुद्धा ओवाळलं. ते क्लिपमध्ये नाही आहे, पण मी पण ओवाळलेलं आहे. त्यानंतर मग आता प्रत्येक सणाला असतं, तर हे आमचं हळदी कुंकू वगैरे आम्ही लावून मी आईंच्या पाया वगैरे पडते आणि
मग त्या मला छान छान असा आशीर्वाद देतात. त्यानंतर मग इथे छान असं देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दिलं आणि तुम्हाला सांगितलंच मी डिमसाची भाजी बनवलेली आहे, मसाल्याचे डिमसं, जे की माझ्या शानूचे खूप जास्त फेवरेट आहे. आणि हे बघा, तिला आजी आजोबा आले ना तर आणखीन जास्त खूप बरं वाटायला लागलं. आज तर तिला तेवढा काही ताप वगैरे चढून आलेला नाही आहे आणि तिला आज आजीसोबत आहे ना तिच्या, तर खूप चांगलं वाटत आहे तिला. तर आज छान मस्त तिघांनी मिळून गेम वगैरे खेळला. ती चौवाष्टाचा गेम आलेला आहे नवीन मोबाईलमध्ये, तर ते गेम वगैरे खेळला आणि मग आम्ही मस्त जेवण करून घेतलं सगळ्यांनी. आता सध्या तर आम्ही वाट बघत होतो यांची की हे कधी येणार आणि मग आम्ही जेवण करू म्हणून. तर चला मग मंडळी, आता आजच्या व्लॉगला करते मी इथेच एंड. आजचा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, कसा नाही, कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.